नमस्कार, सावी क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खणाच्या पीसपासून बनवलेली ही ज्वेलरी. किती छान आहे बघा. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ही ज्वेलरी बनवण्यासाठी मी हा खणाचा कपडा कापून घेतला आहे. असा उंचीला 1 इंच आणि लांबीला हा 15 इंच असा हा आपण खणाचा कपडा कापून घेतला आहे. आता असं मधून फोल्ड करायचं, मधून असं फोल्ड करायचं आणि इथून आपल्याला सरळ अशी पूर्ण इथपर्यंत असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, ही मी शिलाई मारून घेतली आहे. तुम्ही बघू शकता, इथून थोडा अंतर सोडून अशी मी शिलाई मारली आहे. ओके, सगळी पूर्ण असं. ही आपली स्ट्रीप, आपल्याला स्ट्रीप तयार करायची आहे. आता हे असं गोलाकार झालंय. त्याच्या एका साईडला, दोन्ही नाही, एक साईड घ्यायची. ओके, एक साईडच्याच कपड्यामध्ये अशी सुई घालायची आणि अशी घातली की ह्या डबल पदरी दोरा आहे, त्याच्या मधोमधून अशी सुई बाहेर काढायची, म्हणजे ही ते गाठ बसेल. आणि मग सुई उलट्या साईडनं हळूहळू टाकायची. आता इथून असं खेचायचं फक्त. ही सुई आणि हा कपडा असं कपड्याच्या साईडनं पकडून असं खेचत जायचं. आता ह्या 3 पट्ट्या मी बनवून घेतल्यात आणि त्यांना इस्त्री देखील मारून घेतली आहे, त्यामुळे त्या पट्ट्या कडक राहतील. आता पहिली पट्टी घ्यायची, त्याच्यावर ही दुसरी पट्टी ठेवायची आणि त्याच्यावर ही तिसरी. अशा तिन्ही पट्ट्या एकावर एक ठेवून घ्यायच्या आणि त्यांना सुई धाग्याने शिवायचं. शिवताना काळजी घ्यायची की सुई आपल्या बोटाला लागू नये. आता व्यवस्थित अशी मी ही शिलाई मारून घेते आहे. आता हा मागच्या बाजूला ह्या पट्ट्या फोल्ड करायच्या आणि बोटात असे व्यवस्थित धरून असं त्यांना परत शिवून घ्यायचे. व्यवस्थित अशी सुई दोऱ्याने शिलाई मारून घ्यायची. इथे शिवून घेतल्यात फोल्ड करून. आता ह्याच्या आपण केसांना कशा वेणी घालतो तशी वेणी घालायची. लूज घालायची, जास्त घट्ट घालायची नाही.
जेव्हा इथे थोड्याशा पट्ट्या राहतील तेव्हा आपल्याला वेणी घालायचं बंद करायचंय. आणि आता परत मगाशी जसं आपण तिन्ही पट्ट्या एकावर एक घेतल्या होत्या तशा सेम एकावर एक घ्यायच्या आहेत. त्यांना सुई धागाने शिवून घ्यायचं आहे. आता परत या पट्ट्या एकावर एक करून ह्या ज्या एक्स्ट्रा ज्या आहेत तिन्ही सेम करायच्यात. ही लहान आहे बघा, सर्वात लहान जी आहे तिथून मी कापून टाकते. ओके, आता हे असं फोल्ड करायचं आतमधल्या साईडला. इकडून बघायचं, इकडचं ज्या साईडला इकडून बघायचं, इथून ज्या साईडने केलंय त्या साईडलाच फोल्ड करायचं. आता आपण परत शिलाई मारून घेऊ. आता आपण इथे गाठ मारून घेऊ. आता आपण ही खानाची जी पट्टी बनवली आहे ती बाजूला ठेवली आहे आणि हा मी पुठ्ठा घेतलाय. हा पुठ्ठा मी 1.25 इंचाचा असा कापून घेतलाय. ओके, आता हा मी खणाची जी बॉर्डर असते त्याचा एक चौकोन कापून घेतलाय. आता आपण त्याला हा असा ठेवायचा. हा फॅब्रिक ग्लू आहे, ह्याने तुम्ही कपडा चिपकू शकता. आता आपण ह्याला असं चारी बाजूनी चिपकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण त्याला चिपकून घ्यायचं. असा हा आपला चौकोन तयार झालाय. ओके, आणि आता हे माझ्याकडे ज्वेलरीचं आहे. तुम्ही असं काहीही कोणत्याही प्रकारचं तुम्ही स्टिक करू शकता. नाही केलं तरी छान वाटेल. आता मी याला असं इथे आता आपली ही पट्टी तयार झाली आहे. हे पॅन्डल तयार झालंय. ओके, आणि आता मी हा गोंडा घेतला. हा आपल्याला मार्केटमध्ये इझिली भेटतो. ओके, आता काय करायचंय, सुई दोरा घ्यायचा आहे. हा मी सुई दोरा घेतला. ओके, आता हे टोक इकडचं असं शिवून मग गोंड्याची एक साईड असं ह्याच्या मधोमध टाकून असं घट्ट शिवून घ्यायचं, म्हणजे गोंडा ह्याला अटॅच होईल.
मी दोन्ही साईडला गोंडा अटॅच करून घेतला आहे. आता आपल्याला हे जे मी पॅन्डल बनवलं आहे ते एक्झॅक्ट ह्याच्या मधोमध, माझा सेंट्रल येतोय हा, ओके, एक्झॅक्ट ह्याच्या मधोमध स्टिक करून घ्यायचे, चिपकून घ्यायचे. हा फॅब्रिक ग्लू आहे. नॉर्मल गम जर तुम्ही घेतला तर तो चिपकत नाही, पण कॅमेलचा हा फॅब्रिक ग्लू आहे, ह्यानी तुम्ही पटकन स्टिक होतं. हे बघा, हा आपला सेंट्रल आहे. सेंटरला मी आता गम लावते. आणि हे पॅन्डल आपलं असं, पॅन्डलला पण लावून घेऊया पाठीमागे. हे पॅन्डल असं आपण स्टिक करूया. ओके, आता हे आपण सुकायला ठेवून देऊया. आता हे पॅन्डल आपलं चिपकलं आहे. आता आपण ह्याला मोती लावणार आहोत. आता काय, तर इथून अशी पाठून सुई घालायची. ओके, त्याच्यात एक मोती घालायचा. ओके, आणि परत ही सुई पाठवून इथे काढायची. ओके, हा एक. सेम तसंच मोती घातला. आता तो इथून ह्या दोघां इथे सेंटरला, तुम्हाला जसे पाहिजे, जवळ जवळ मोती पाहिजेत, लांब लांब मोती पाहिजेत, तसे आपण टाकू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता परत हा इथे काढायचा, सुई इथे काढायची. अशी ही आपली ज्वेलरी तयार आहे. खणाच्या कपड्यापासून बनवलेली ही ज्वेलरी बघा किती सुंदर दिसते, छान वाटते. तुम्ही जवळूनही बघू शकता.